मुलांच्या प्रत्येक बर्थडेला वॉटर बॉटल गिफ्ट म्हणून कसं वाटलं. माझा जो चौरंग आहे तुम्ही बघितलेला आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, तर अशीच याच कलरची मला ओढणी हवी होती, ज्यामध्ये माझ्याकडे कंटेनर्स आहेत, काही डबे पण आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचं समाधानाचं जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. तर नवरात्रीसाठीची खरेदी करण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण आज घराबाहेर पडलेलो आहोत. दोघीच जणी निघालो होतो आणि ऑटोनी आम्ही आलेलो आहोत बाजारामध्ये. सगळ्यात पहिली जी खरेदी केली ती म्हणजे रेडीमेड ब्लाऊजची केलेली आहे. हे जे शॉप आहे गुलमंडीमध्ये आहे. खरं तर मला ब्लाऊज पीस घ्यायचं होतं मॅचिंग, पण इथे काही ब्लाऊज जे होते रेडीमेड स्टिच केलेले ते मला आवडून गेले, म्हणून मग इथे काही खरेदी केलेली आहे. तर माझी जी मैत्रीण आहे अर्चना, तिला तुम्ही बऱ्याचशा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेला असेल. तिच्यासोबतच आज मी बाहेर पडले होते आणि नवरात्रीच्या आधीच काही गोष्टी खरेदी करणं आवश्यक होतं, कारण दसऱ्यापर्यंत त्या गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत याकरिता मी थोडीशी आधीच सुरुवात केलेली आहे खरेदीला. काही गोष्टी राहून गेल्या, पण काही गोष्टी ज्या अर्जंट होत्या त्या मला आत्ताच खरेदी करायच्या होत्या. तर तिथून मग आम्ही निघालो आणि म्हणजे गुलमंडीमध्येच हे एक शॉप आहे, तिथे आलेलो आहोत. अर्चनाला तिच्या मुलीसाठी काही मटेरियल घ्यायचं होतं आणि तिच्या खरेदीसोबत मी देखील मग खरेदी केलेली आहे ड्रेस मटेरियल्सची वगैरे. आणि त्याचबरोबर मग इथे भांड्याच्या दुकानात पण आलो आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळतीलच. तर हे जे शॉप आहे गुलमंडीमध्ये होलसेल रेटमध्ये इथे सगळ्या वस्तू मिळतात. संक्रांतीच्या वेळेस पण मी बऱ्याचशा गोष्टी इथे खरेदी करते. तर खूप काही इथे नवीन बघायला मिळतं आणि ऑनलाईन तर तशी आपण खरेदी करतोच, पण ऑफलाईन करण्याची ही मजा वेगळी असते. तर मैत्रिणींनो आलेली आहे. आल्याबरोबर थोडासा आराम केला आणि चहा वगैरे घेतला आणि आता मी तुमच्यासोबत एक एक करून सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. आज खरं तर खूप मनासारखी शॉपिंग झाली. ज्यावेळेस मी माझ्या मिस्टरांसोबत जाते त्यावेळेस काही ना काही गोष्टी राहून जातात, कारण जेंट्स लोकांना कसं कंटाळा पण येतो आपल्यासोबत फिरण्याचा आणि प्रत्येक वेळी ते असं म्हणतात की नेक्स्ट राऊंडमध्ये घेऊ, नेक्स्ट राऊंडमध्ये घेऊ. आणि यावेळेस कसं मी माझ्या मैत्रिणीसोबत गेले होते त्यामुळे मनसोक्त अशी खरेदी करता आली. तुमचा पण असाच अनुभव आहे का नक्की शेअर करा, कारण मी तर नेहमी जात नाही, कारण आमचं जे घर आहे ते मेन सिटीपासून खूप अंतरावर असल्यामुळे पॉसिबल होत नाही आणि सिटीच्या बाहेर आम्ही राहत असल्यामुळे एवढं डिस्टन्स कव्हर करून मग सिटीमध्ये जायचं. मग मी प्रत्येक वेळी माझ्या मिस्टरांसोबत जाते आणि मग बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. तर असो, आता काय काय खरेदी केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्यासाठी, नित्यासाठी, देवघरासाठी आणि किचनसाठी अशा वस्तू घेतलेल्या आहेत. नवरात्रीसाठी म्हणा किंवा मग अचानक गेल्यामुळे काही गोष्टी घेण्यात आल्या, पण सगळ्या उपयोगाच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला नक्की आवडतील, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात पहिली जी खरेदी मला करायची होती ती म्हणजे माझ्याकडे अशी साडी आहे. तिचं हे ब्लाउज पीस आहे, म्हणजे जशी साडी आहे तसंच सेम ब्लाउज पीस होतं. मग मला सेम ब्लाउज शिवायचं नव्हतं, मला एक वेगळं कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाउज घ्यायचं होतं, म्हणजे ब्लाउज पीस घ्यायचं होतं. आणि हे जे ब्लाउज पीस आहे याचाच मी नित्यासाठी ड्रेस शिवणार होते. म्हणजे जसं मी ब्लाउज पीस घेतलेला आहे ते ब्लाउज पीस थोडंसं यामध्ये मिक्स करून मग तिचा एक ड्रेस छानसा तयार होतो. असं मी बऱ्याचशा वेळेस करते, म्हणजे ज्या साडीचं ब्लाउज पीस मला नाही शिवावंसं वाटलं त्याचं ब्लाउज, तर मग मी नित्यासाठी ड्रेस शिवत असते. तर तसंच मी याबाबतीत करणार होते. गेले होते ब्लाउज पीस घ्यायला, पण तिथे मला रेडीमेड ब्लाउज आवडून गेलं आणि हे मी कुठं घेतलेलं आहे त्या शॉपचं नाव वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर तिथून हे सुंदर असं ब्लाउज मिळालं. असं वाटलं की हे छान स्टिच केलेलं ब्लाउज आहे, तर मग कशाला आपण ब्लाउज पीस वेगळं घ्यायचं. तर पफी स्लीव्ज आहेत तुम्ही बघू शकता आणि वर्क पण छान आहे, फिनिशिंग पण छान आहे. मागचा गळा तुम्ही बघू शकताय, असा गळा आहे, छान वर्क आहे आणि या साडीवरती एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर हे रेडीमेड मिळून घेतलं. मग मी तिथे ब्लाउज पीस वेगळं असं विकत घेतलं नाही, हे ब्लाउजच मी तिथे घेतलं. आणि मग आता नित्यासाठी मला या कापडासाठी असंच कापड हवं होतं. मग ते घेण्यासाठी मग मी मॅचवेलमध्ये गेले आणि मग तिथून मी या कापडाला असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस म्हणजेच मटेरियल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम सेम तर नाही मिळालं, जसं मी ब्लाउज घेतलेला आहे तसं नाही मिळालं, पण कलरच जवळपास सारखा आहे
आणि दसऱ्याला मी आणि नित्या म्हणजे मायलेकी आम्ही सेम सेम घालू तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आता यावरती तेवढं वर्क नाहीये. तशीच टिकल्यांची लेस वगैरे मिळाली तर मी टेलरला लावायला सांगेल. आणि अगदी सेम टू सेम तर नाही, पण बऱ्यापैकी सिमिलर असं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन होईल आणि तुम्हाला ते बघायला देखील आवडेल दसऱ्याच्या व्लॉगमध्ये. तर ही होती पहिली खरेदी. त्यानंतर ड्रेस मटेरियलचं शॉप होतं, तर तिथे गेलोच होतो. तर मग अजून काही गोष्टी आवडून जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं, खरेदी करायला आपण एक जातो, पण काही गोष्टी आवडून जातात त्यामुळे मग त्या घेतल्या जातात. तर अर्चना तिच्या मुलीसाठी शिवून घेणार होती ड्रेस, तर तिच्यासाठी हे कापड तिने घेतलं होतं ऑर्गॅन्झा. सेम असंच तिने घेतलेलं आहे तिच्या मुलीसाठी. तिच्या मुलीला, तिच्या म्हणजे पूर्ण फॅमिलीलाच मी बऱ्याचशा व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केले. तुळजापूरच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंय तिला पण. तर उर्वशीसाठी तिने असा घेतला, तर मी देखील नित्यासाठी घेतला हा कापड. आता हा ऑर्गॅन्झाचा आहे, पण मग याचा घागरा शिवायचा आणि मग त्या टॉपसाठी मग थोडंसं वेगळं मटेरियल घ्यायचं होतं. मग त्या याच्यावरचं टॉप शिवण्यासाठी मग हे मटेरियल घेतलेलं आहे. थोडंसं हेवी वर्क आहे आणि याला एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आम्हाला वाटलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता सणवार पण सुरू झालेले आहेत आणि लहान मुलींना छान छान ड्रेस आपण घालतोच. नवरात्रीमध्ये पण वेगवेगळे ड्रेस घालतो. दसरा आहे, त्यानंतर दिवाळीमध्ये पण 4-5 दिवस आपण त्यांना छान छान ड्रेस घालतो. आता एक तर याचा मी वन पीस शिवून घेईल, म्हणजे पूर्ण लॉंग फ्रॉक, ज्यामध्ये वरती म्हणजे टॉपला हे लावेल कापड आणि खाली बॉटमला हे लावेल, किंवा मग लेहंगा चोली म्हणजे हे वरती टॉप आणि ही खालचा याचा घागरा शिवेल. आता एक्झॅक्ट टेलरकडे गेल्यावर त्यांचंही काय मत येतं किंवा मला कोणती डिझाईन आवडते ती बघून मग मी ठरवेल. तर ही नित्यासाठीची खरेदी आहे. माझ्या ब्लाऊज पीसला मॅच असं मी तिच्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अजून एक मटेरियल ते आवडलं म्हणून घेतलं. आता या मटेरियलला खाली अस्तर लागणार होतं, तर अस्तर देखील मी खरेदी केलेलं आहे. हे सॅटिनचं आणि खालच्या घागऱ्यासाठी हे घेतलेलं आहे आणि वरचा जो टॉप आहे त्यासाठी कॉटनचं घेतलंय. कारण तिला बरेचसे ड्रेस मी ज्यावेळेस घालते ती त्यामध्ये कम्फर्टेबल नसेल तर ती लगेच काढून टाकते, कारण ते तिला टोचतं. मग असंच ड्रेस घेण्याचा मी प्रयत्न करते की ती घालेल काही वेळ आणि ती तिला कम्फर्टेबल पण असेल. नाहीतर एवढे कपडे घेऊन बऱ्याचदा काय होतं, पार्टी वेअर ड्रेस आपण खूप सारे घेतो आणि ते पडून राहतात. आणि माझा प्रयत्न असा असतो की कॉटनलाच प्रेफरन्स देते आणि सिंपल सोबरच ड्रेस घेण्याचा मी प्रयत्न करते, जे तिच्या घालण्यात पण येतील आणि आपले पैसेही वाया जाणार नाहीत. कारण आधी मुलांच्या वेळेसचा मला अनुभव आहे. मुलांसाठी मी असेच पार्टी वेअर वगैरे खूप सारे घ्यायचे आणि ते पडून राहायचे. मग त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता ही झाली नित्याची खरेदी आणि त्यानंतर मी मॉलमध्ये मान्सून सेल ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस मी काही टॉप्स घेतले होते. त्याखाली मग मला बॉटम मिळाले नाही, काही टॉपवरती मला ओढण्या मिळाल्या नाही, त्या देखील मग मी घेतलेल्या आहेत. तर हे जे बॉटम आहे हे एका टॉपच्या खालचं आहे. त्याला अशा प्रकारे वर्क आहे, तुम्ही बघू शकताय. मोत्याची अशी लेस दिलेली आहे बॉटमला. तर अशीच याच कलरची मला ओढणी हवी होती. मग आता ती मला मॉलमध्ये मिळाली नाही. सेम कलर अवेलेबल नव्हता त्यावेळेस. मग मी इथे शोधला. म्हणजे जी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती अशा दुकानांमध्ये, गल्लीबोळांमध्ये मिळून जाते. तर एकदम परफेक्ट असं मॅचिंग ओढणी मला मिळालेली आहे. तुम्ही बघू शकताय तिथेच गुलमंडीमध्ये ओढणी हाऊस आहे, तिथून मी ही ओढणी घेतलेली आहे. येलो कलरचं टॉप आहे आणि त्याला असं कॉन्ट्रास्ट कलरचं कॉम्बिनेशन मी घेतलं होतं. आता हे बॉटम तर होतं त्याखाली, पण अशी ओढणी नव्हती माझ्याकडे, तर ती ओढणी मी खरेदी केलेली आहे. तर ही काही खरेदी माझी आणि नित्याची झालेली आहे. आणि आता त्यानंतर देवघरासाठी मी काही खरेदी केलेली आहे. तर ती काय काय केलेली आहे हे एक एक करून मी शेअर करते. तर माझं देवघर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. माझ्या देवघरामध्ये जे आसन मी टाकलेलं आहे ते लाल रंगाचं आहे. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई लाल रंगाचं आसन देवघरामध्ये नसावं, पिवळ्या रंगाचं असावं. मग मी बऱ्याच ठिकाणी शोधलं पण होतं, पण माझ्या देवघराच्या साईजच्या नुसार मला मिळत नव्हतं. मग मला ते शिवूनच घ्यावं लागणार होतं. प्रत्येक वेळी मग मी काय करते की जिथून मी देवघर घेतलेलं आहे तिथे जाते आणि तिथे फक्त लालच रंगाचं ऑप्शन असतं. कारण शिवून घ्यायचं आणि ते आसन जर खराब झालेलं असेल तर मग ते आसन शिवून यायला पण वेळ लागतो. म्हणून मग मी रेडीमेडच घेते. मग जे मिळालं ते मी टाकत असते. मी नवरात्रीसाठी म्हणा किंवा दिवाळीसाठी मुद्दामहून हे पिवळ्या रंगाचं कापड आणलेलं आहे. आता याला मी छान शिवून घेणार आहे. यावरती असं हेवी वर्क आहे, तुम्ही बघू शकता, टिकल्यांचं, लेसचं. नवरात्रीमध्ये कसे आपले देव 9 दिवसांसाठी बसतात, म्हणजे त्यांना हलवता येत नाही, त्यांची फुलं वगैरे आपल्याला बदलावी लागतात. तर हे आसन एकदा टाकलं
त्यावरती देवांची मांडणी वगैरे केली तर खूप सुंदर दिसेल असं मला वाटतं. कारण मला फक्त लालच रंगाचं आसन माझ्या देवघरात टाकण्याची सवय आहे. आता पिवळ्या रंगाचं आसन टाकल्यावर कसं वाटेल ते बघायला तुम्हालाही आवडेल आणि मलाही आवडेल. तर बघूयात आता ह्याला थोडंसं स्टिच करावं लागेल, कारण हे मी कट करून घेतलेलं आहे. याला खाली लेस वगैरे लावून घेईल आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी हे टाकेल, त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर हे कापड कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. हे एकच घेतलं कारण थोड्याशा वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या आहेत आसनाच्या त्या आपण घेऊयात, पण एक एक करून मी गोष्टी घेत आहे. एकदाच कुठलीच गोष्ट होत नसते. जशी जशी आवडेल डिझाईन तशी. आता नवरात्रीमध्ये घेतलं, दिवाळीच्या खरेदीच्या वेळेस मग परत एक आसन घेईल. असं करत करत मी माझं कलेक्शन जे आहे देवघराचं ते वाढवेल. आणि जी ही खरेदी मी करते ती प्रत्येक वेळी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर आता गणपतीपासूनच आपल्या वेगळ्या पूजा मांडणी वगैरे सुरू झालेल्या आहेत. आपण देवपूजा तर रोजची करतोच, पण चौरंगावरती सुद्धा आपल्याला पूजा मांडणी करावी लागते. गणपतीच्या आधी हरतालिकेची, त्यानंतर गणपतीची वेगळी आपण पूजा मांडणी केलेली असते. गणपती झालं की लगेचच आपली नवरात्राची गडबड असते. मग नवरात्राची आपली देवांची स्थापना देवघरामध्ये केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला वेगळी पूजा मांडणी करायची असते. मग दिवाळीमध्ये 4-5 दिवस वेगवेगळ्या पूजा मांडणी आपण करतो. त्यावेळेस आपल्याला आसनांची गरज पडते. तर मग हे सुंदर असं आसन मला मिळालं. तर हे जे आसन आहे औरंगाबाद मधलं मॅचवेल जे शॉप आहे तिथून मी घेतलेलं आहे. तिथं हे लावलेलेच होते, कदाचित फेस्टिवलच्या हिशोबानेच त्यांनी आणून ठेवलेले असतील. तर सुंदर असं आसन आहे, तुम्ही बघू शकताय. आणि यावरती पूजा मांडणी केल्यावर तर छानच वाटेल. आणि जेव्हा मी यावरती पूजा मांडणी करेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. ही मला प्रचंड आवडलेली गोष्ट आहे. देवघरासाठी मी कोणतीही गोष्ट घेतली मला ती आवडतेच आणि तुम्हालाही ती आवडते. मागे पण मी सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी पांढऱ्या रंगाचं वस्त्र घेतलं होतं. तेही माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना आवडलं. मला तशा कमेंट पण आल्या होत्या. तर हे वस्त्र तुम्हाला कसं वाटलं? माझा जो चौरंग आहे तुम्ही बघितलेला आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. अष्टकोनी आहे म्हणजे गोलाकारच आहे. तर मग हे गोल आसन घेतले. त्यावरती हे परफेक्ट बसेल आणि यावरती पूजा मांडणी केल्यावर छानच वाटेल. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. 290 ला मला मिळालेलं आहे. यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. पण यामध्ये कलर तुम्ही म्हणाल तर लालच दिसले मला, येलो कलरचं दिसलंच नाही. त्यामुळे मग मी हे लाल घेतलेलं आहे. तर हे 2 वस्त्र देवपूजेसाठी घेतलेत आणि त्या व्यतिरिक्त हे 2 कापड मी घेतलेले आहेत, ज्यामध्ये पिवळ्या रंगाचं घेतलंय आणि लाल रंगाचं. यामध्ये अशी चमकी पण आहे. तर या कापडांचा वापर मी देवघरासाठी कशा प्रकारे करणार आहे हे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. आणि जेव्हा मी याचा वापर करेल तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तसा तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे कापड कशासाठी घेतलंय. तरी देखील तो ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे आणि या कापडाचा मी वापर कसा करणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ही काही होती नित्याची माझी आणि देवघरासाठीची केलेली खरेदी. आणि आता या व्यतिरिक्त मी किचनसाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. किचनमध्ये असलेले ॲल्युमिनियमचे भांडे असतील किंवा नॉनस्टिकचं खूप म्हणजे कचराच म्हणावं लागेल, त्या झालेल्या आहेत माझ्या किचनमध्ये. हळूहळू एक एक गोष्टी मी घेत आहे. म्हणजे स्टीलमध्येच मला स्विच करायचे. स्टीलचे कुकर असतील, स्टीलच्या कढया असतील. पितळेचंही 1-2 असावं, पण पितळेचं मेंटेन करायला खूप अवघड जातं. कारण खालून मग ते काळपट पडायला लागतं. किंवा तांब्याची कढई असेल किंवा लोखंडाची असेल तीही मेंटेनन्सला अवघड जाते. लोखंडामध्ये पण मी कास्ट आयरनच्या काही वस्तू आहेत त्या मागवणार आहे. पण एक एक करून मागवेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. सध्या तरी ॲज अ स्टँड मी स्टीलच्या कढया 2 घेतलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिली जी कढई घेतलेली आहे ती ही आहे स्टीलची. हेवी बॉटम आहे, खूप वजनदार आहे. खरं तर ही एकच घेऊन मी बघणार होते, म्हणजे म्हणलं एकदा वापरून बघूयात कशी आहे वगैरे. पण मग मला कंट्रोलच नाही झालं. जसं मी तुम्हाला सांगितलं आपण घ्यायला जातो एक आणि दुसरंच काहीतरी घेतलं जातं. पण उपयोगाचंच आहे, त्यामुळे काही त्याचा मला पश्चाताप नाही आणि वापरात येणार आहे आणि छानशी अशी गोष्ट किचनसाठी घेतल्या गेली. स्टीलची कढई आहे, याला असे हँडल पण आहेत, वजनदार आहे. तसं दुकानदार म्हणे की स्टील हे लवकर गरम होतं ॲल्युमिनियम आणि लोखंडाच्या कढईपेक्षा. त्यामुळे तुम्हाला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम वरतीच ठेवावी लागेल. जसं आपण ॲल्युमिनियमची जाड म्हणजे बुडाची कढई असेल तर ती हाय फ्लेम केलं तरी फारशी गरम होत नाही. तसं स्टीलच्या बाबतीत नसतं. स्टील हे लवकर गरम होतं. पण आता यामध्ये काय काय करता येईल ते बघूयात. तसं ही कढई छोटी जी आहे ती तळण्यासाठी वगैरे मला कामी येईल आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा मांडणी मी करते त्यावेळेस मला थोडासाच प्रसाद लागतो. त्यावेळेस तो प्रसाद भाजण्यासाठी पण या कढईचा मला वापर नक्कीच होईल. कशी वाटली ही छोटीशी कढई कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच माझ्या मैत्रिणींकडे अशी कढई असेलच.
कॉमन आहे, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर दुसरी सेम पण मोठ्या साईजची कढई घेतली. यामध्ये पोहे, उपमा, शिरा, नाश्त्याचे जे पदार्थ असतात ते बनवता येतील. 4-5 लोकांचं सहजच आपण यामध्ये नाश्ता तयार करू शकतो. त्याचबरोबर भाजी पण बनवता येईल. आता ही कशी म्हणजे उपयोगात येते ते कळेलच, कारण जर लवकर गरम होऊन खाली जर बॉटमला लागत असेल तर फारसा वापर होणार नाही, पण मला नाही वाटत, कारण ही पण खूप जड आहे आणि जाड असल्यामुळे यामध्ये सहजासहजी भाज्या करपणार नाहीत किंवा कोणतीही वस्तू करपणार नाही. या आधीची माझ्याकडे एक स्टीलची कढई आहे, ती मी डीमार्टलाच घेतलेली होती, पण ती थोडीशी पातळ पण आहे आणि खूप लो फ्लेम वरती ठेवून मग त्यावरती भाज्या तयार कराव्या लागतात किंवा प्रसाद भाजते मी त्यावेळेस पण खूप लो फ्लेम वरतीच ठेवावं लागतं. त्या कढई व्यतिरिक्त अजून ह्या 2 स्टीलच्या कढया मी घेतलेल्या आहेत. आणि लोखंडाचं म्हणाल तर जे लोह आहे तुमच्या शरीराला गरजेचं असतं, ते योग्य प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला मिळालं पाहिजे. त्यासाठी लोखंडामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट मी करणार आहे, म्हणजेच भांड्या घेणार आहे, पण ते कास्ट आयर्नचे घेणार आहे. थोडेसे मेंटेनन्सला असले तरी त्यामुळे तुम्हाला खूप बेनिफिट मिळतात. त्यामुळे कास्ट आयर्नच्याच भांड्यामध्ये मी इन्व्हेस्ट करेल आणि जेव्हा मी ती भांडी घेईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर किचनसाठी या 2 कढया आणि त्या व्यतिरिक्त मला चमचे खूप लागतात. मी त्या ज्यावेळेस टिफिनमध्ये चमचा घेऊन जाते, म्हणजे काही दिलं असेल तिला पोहे, उपमा वगैरे, चमचा दिला की ती हारूनच येते. मग प्रत्येक वेळी मला चमच्यांची गरज भासतेच. तर हे चमचे घेतलेले आहेत, 12 घेतलेले आहेत. आता सणवार पण आपले सुरू झालेत आणि सणावारांच्या वेळेस आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, त्यावेळेस चमच्यांची गरज पडते. तसं रोजच आपल्याला चमचे लागतात, पण सणावारांमध्ये जास्त पाहुणे वगैरे येतात त्यावेळेस चमच्यांची गरज पडते. आणि माझा मुलगा बास्केटबॉलला जातो, त्याची जी बॉटल होती, बैजूसचा क्लास लावला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रत्येक बर्थडेला वॉटर बॉटल गिफ्ट हॅम्पर म्हणून ते बैजूस ऑनलाईन क्लासेस जे होते फाउंडेशनचे, ते त्यांना लावलेले होते. तर त्यांच्याकडून त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला बॉटल यायची, त्यामुळे घेण्याची गरज पडली नाही. पण आता ते 11th गेले आणि त्या बॉटल त्यांच्या खूप खराब झाल्या आणि तो बास्केटबॉलला जातो, तर मग त्याच्यासाठी ही स्टीलची बॉटल घेतली. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लास्टिक आणि जसं मी तुम्हाला सांगितलं प्लास्टिक, त्यानंतर ॲल्युमिनियम, नॉनस्टिक या गोष्टी मी हळू-हळू किचनमधून काढून टाकणार आहे. प्लास्टिक तर एकदम कमी होणारच नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी माझ्या प्लास्टिकच्या किचनमध्ये आहेत, ज्यामध्ये माझ्याकडे कंटेनर्स आहेत, काही डब्बे पण आहेत. माझ्या एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई तुम्ही नित्याला प्लास्टिकचा डबा नका देऊ. तर नित्यासाठी पण मी एक स्टीलचा डबा मागवलेला आहे, तोही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी खरेदी केलेल्या आहेत नवरात्रीसाठी म्हणा किंवा बाजारात गेलेच होते तर काही गोष्टी माझ्या घेण्यात आल्या, पण चांगल्याच आणि आवश्यक अशा गोष्टी मी घेतलेल्या आहेत. कशी वाटली नवरात्रीची खरेदी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.